गाइस, आज आम्ही बोरीतल्या साईबाबा मंदिरमध्ये आलेलो, जे पणजीपासून 24 किलोमीटरच दूर आहे आणि एकदम शांत वातावरण आहे आजूबाजूला. हे मंदिर 1954 मध्ये बांधलं गेलं आणि असं मानलं जातं की साईबाबा भक्तांच्या स्वप्नात येऊन स्वतः बोलले की हे मंदिर बांधा म्हणून. साईबाबाचं हे मंदिर मॉडर्न आणि ट्रेडिशनल स्टाईलमध्ये बांधलेलं गेलेलं आहे. मंदिरातला प्रवेशद्वार सुशोभित केलेला आहे आणि ह्या टेम्पलमध्ये मेडिटेशन हॉल आहे, जिथे लोक बसून मेडिटेशन पण करू शकता. आणि टेम्पलमध्ये छोटंसं गार्डन आहे, त्याच्यात आयुर्वेदिक जडीबुटींची झाडं लावलेली आहेत. आणि या टेम्पलमध्ये कॅन्टीन सुद्धा आहे, जिथं लोक येऊन एन्जॉय करू शकता व्हेजिटेरियन फूड्स वगैरे. आणि ह्या टेम्पलमध्ये दरवर्षी वेगवेगळे सण साजरे करतात, जसे की गुरुपौर्णिमा, साईबाबांच्या समाधीचा दिवस, दिवाळी, दसरा असे वेगवेगळे फेस्टिवल सेलिब्रेट करतात. तेव्हा देवारा एकदम सजवला जातो फुलांनी आणि भक्तांची रांगा लागतात त्या दिवशी दर्शनासाठी. मंदिराचा गर्भगृह छान असा सजवला गेला आहे, ज्याच्यावर साईबाबाचे वेगवेगळ्या पेंटिंग्स आहेत आणि त्यावर साईबाबांची वेगवेगळी म्हणजे कशी ते लाईफ जगत होते त्यावर दाखवलं गेलेलं आहे. आणि साईबाबाची मूर्ती आहे ती मार्बलची बनवलेली आहे, त्यावर मस्तपैकी असे माळा हार वगैरे लावलेले आहेत आणि फुलांनी छान अशी सजवली गेली आहे मूर्ती. साईबाबांच्या समोरच नंदी पण आहे आणि सुंदर असे साईबाबांची चरणांचं पण दर्शन होतं. एकदम छान वाटतं त्यांचे चरणाचे दर्शन करून. आमचं दर्शन करून झालेलं आहे. तुम्ही पण आता साईबाबाचं दर्शन घेतलंच असेल माझ्यासोबत. आता आम्ही बाहेर आलेलो, बाहेर नाही भवनात प्रसन्नाचं पण छोटंसं देऊळ बांधलं गेलेलं आहे. त्याच्या देवळासमोरच यज्ञ मंडप सुद्धा आहे. देवळाच्या साईडला सुंदर अशी तुळस उभी केलेली आहे आणि तुळशीचं एवढं आर्किटेक्चर मस्त बनवलं आहे आणि रंग पण एवढे छान आणि आकर्षित वाटत आहेत. देवळाच्या दुसऱ्या साईडला साईबाबाची सुंदर मूर्ती बनवली आहे. साईबाबा ज्यात जेवण करताना दिसत आहे. छोटंसं शॉप आहे, तिथे साईबाबाचे वेगवेगळ्या प्रकारची वस्तू जशी मूर्ती, लॉकेट, ब्रेसलेट, किचेन असं काय काय पुस्तकं असं उपलब्ध आहे. तुम्हाला जर खरेदी करावीशी वाटत आणि इथे साईडला भोजनालय आहे, म्हणजे महाप्रसाद असतो. तिथं गुरुवारचा महाप्रसाद असतो. तुम्हाला जर कधी महाप्रसाद ग्रहण करा असं वाटतं तर नक्की येऊन घेऊ शकता. आणि
तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.